तर एक्सक्रेटरी सिस्टीम त्याचं फंक्शन काय काय बघा. द ह्युमन एक्सक्रेटरी सिस्टीम फंक्शन टू रिमूव्ह द वेस्ट फ्रॉम द ह्युमन बॉडी. आपल्यामध्ये जे एक्सक्रेटरी सिस्टीम आहे त्याचं काम काय, जे आपल्या बॉडीमधले वेस्ट मटेरियल आहेत ते सगळे बॉडीच्या बाहेर टाकण्याचं काम आहे. ड्युरिंग दिस प्रोसेस ॲनिमल गेट रीड टू नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट मेटाबॉलाइज अँड इन्क्लुडिंग द अमोनिया, युरिया अँड युरिक ॲसिड. ज्यावेळेस ॲनिमलमध्ये एक्सक्रेटरी सिस्टीमची प्रोसेस चालते त्यावेळेस त्यांच्यामध्ये कुठले कुठले प्रोडक्ट बाहेर निघतात, नायट्रोजनस वेस्टेज, मेटाबॉलाइट्स, अमोनिया, युरिया, युरिक ॲसिड. Although excretory system are diverse, nearly all produce urine in a process that involve in the several steps. ज्यावेळेस आपले युरिन तयार होतं ते असंच तयार होत नाही, त्याची खूप मोठी प्रोसेस चालते आपल्या बॉडीमध्ये. फिल्ट्रेशन होतं, ॲब्झॉर्प्शन होतं, परत फिल्ट्रेशन होतं, परत रिॲब्झॉर्प्शन होतं, त्याच्यानंतर गाळून 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 लास्टचा जो पार्ट उरतो तो युरिन तयार होतो. तर फिल्ट्रेशन, रिअब्झॉर्प्शन, सिक्रेशन, एक्सक्रिशन. तर फिल्ट्रेशन मध्ये काय, द एक्सक्रेटरी ट्यूब्युल्स कलेक्ट फिल्टर्स फ्रॉम द ब्लड. जे एक्सक्रेटरी सिस्टीम मध्ये एक्सक्रेटरी ट्यूब्युल्स आहेत, जे एक्सक्रेटरी सिस्टीमचे जे पूर्ण पार्ट आहे किडनी पासून तर युरेटर पर्यंत, त्याच्यामध्ये एक्सक्रेटरी ट्यूब्युल्स असतात, ते काय कलेक्ट करतात, ब्लड कलेक्ट करतात. वॉटर अँड सोल्युट्स आर forced by the blood pressure across the selectively permeable membranes of the cluster of capillaries and into the excretory tubules. एक असतं वॉटर परमिएबल आणि एक असतं वॉटर परमिएबल मेम्ब्रेन असतात आणि एक असतात सॉलिड परमिएबल मेम्ब्रेन्स बॉडीमध्ये. तर या ठिकाणी काय होतं, वॉटरचं आणि सोल्यूटचं ब्लड प्रेशरमुळे जे परमिएबल मेम्ब्रेन्स आहेत ते त्यांना क्रॉस करतात जे एक्सक्रेटरी सिस्टीम मध्ये. त्याच्यानंतर जे कॅपिलरीज आहेत आणि जे एक्सक्रेटरी ट्यूब्युल्स आहेत ते ह्याच्यामध्ये नॉर्स असतात. रिअब्झॉर्प्शन मध्ये काय होतं, तर फिल्ट्रेशन ह्या पार्ट मध्ये होतं. रिअब्झॉर्प्शन मध्ये काय होतं, जे ट्रान्सपोर्ट एपिथेलियम रिक्लेम व्हॅल्युएबल सबस्टन्स फ्रॉम द फिल्ट्रेट अँड रिटर्न देम. रिअब्झॉर्प्शन मध्ये जे ॲब्झॉर्ब झालेले प्रोडक्ट आहेत ते पुन्हा फिल्ट्रेशन मध्ये जातात आणि त्यांचं पुन्हा त्याच्यात काय राहिलेलं असेल तर ते पुन्हा त्याचं ॲब्झॉर्प्शन होतं. त्यानंतर सिक्रेशन मध्ये अदर सबस्टन्सेस आर एक्सक्रेटेड फ्रॉम द बॉडी फ्लुइड्स अँड ॲडेड टू कंटेंट ऑफ द एक्सक्रेटरी ट्यूब्स. सिक्रेशन मध्ये काय होतं, जे बॉडी फ्लुइड्स आपण हे केलेले आहेत, ॲब्झॉर्ब रिअब्झॉर्ब फिल्टर केलेले आहेत, ते पुन्हा येतात किडनीमध्ये, पुन्हा त्यांचं फिल्ट्रेशन होतं. आणि किडनीला काय परत टाकायचं असेल, ऍड करायचं असेल कुठले कंटेंट, तर ते एक्सक्रेटरी फ्लुइड्स मध्ये ऍड करतात, जे बॉडीला नको असतात, ते टॉक्सिक सबस्टन्स असतात ते. देन एक्सक्रिशन, फिल्ट्रेट लिव्हज द सिस्टीम अँड द बॉडी. एक्सक्रिशन मध्ये जे बॉडी फ्लुइड्स आहेत किंवा जे ऑर्गन, जी ग्लँड सिक्रेशन वेस्ट रिमूव्ह करणारे ते बॉडीच्या बाहेर टाकायचं काम या स्टेप मध्ये होतं. द स्ट्रक्चर ऑफ द एक्सक्रेटरी सिस्टीम. The system consists of specialized structure and the capillary network that assist in a excretory process. ही जी एक्सक्रेटरी सिस्टीम आहे ह्याच्यात स्ट्रक्चर आहे डिफरंट, किडनी, नेफ्रॉन, ऐकलं असेल ना. कॅपिलरीज आहेत, बोमन्स कॅप्सूल वगैरे ऐकलंय का, मॅश लाईक स्ट्रक्चर किडनीमध्ये असतं. बोमन्स कॅप्सूल, लूप ऑफ हेनले, कलेक्टिंग डक्ट, PCA, DCA, 12वी सायन्स ऐकलं असणार. तर हे सगळे स्ट्रक्चर असतात, ते आपल्या एक्सक्रेटरी प्रोसेस मध्ये हेल्प करतात. द ह्युमन एक्सक्रेटरी सिस्टीम इन्क्लूड किडनी, फंक्शनल युनिट अँड नेफ्रॉन. आपल्या बॉडीमध्ये एक्सक्रेटरी सिस्टीम मध्ये कुठले कुठले ऑर्गन येतात, किडनी येते, फंक्शनल युनिट येतं आणि नेफ्रॉन्स येतात. नेफ्रॉन एक आहे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट ऑफ द किडनी. The excretory activity of the kidney is changed by the specialized hormone that regulate the amount of absorption within the nephron. ADH हार्मोन ऐकलंय ना, एंडोक्राइन ग्लँड मध्ये बघितलं होतं, अँटी डायरेक्टिव्ह हार्मोन. ते स्पेशलाइज हार्मोन सिक्रेट होतात आणि जे ऍब्झॉर्प्शन आहे ते नेफ्रॉन मध्ये आपल्याला केलं जातं. फिल्ट्रेशन आणि ऍब्झॉर्प्शन. तर कुठल्या कुठल्या ऑर्गन आहेत, किडनी आहे, युरेटर आहे,
मियाटस आहे, युरेथ्रा आहे, ब्लॅडर आहे. डायग्राम मध्ये पण आहे तिकडच्या. तरी पहिला आहे किडनी. किडनी कुठं असते तुम्ही दिलीच नाही का नाव त्याचं? लोकेटेड बोथ साइड ऑफ द स्पाइन बिटवीन द थोरेसिक अँड लंबार वर्टेब्रा मध्ये. थोरेसिक हा थोरेसिक जे चेस्ट एरिया आहे तो थोरेसिकचा, आणि लंबार वर्टेब्रा म्हणजे आपले जे पाठ असते ना, पाठ तो लंबार वर्टेब्रा त्याच्यामध्ये. ब्लड एंटर द किडनी थ्रू द रिनल आर्टरीज अँड लिव्स टू द रिनल वेन्स. जे किडनीला ब्लड सप्लाय होतो तो रिनल आर्टरी थ्रू होतो, आणि जे व्हेनस आहे जे नर्व सप्लाय तो रिनल वेन्स थ्रू होतो, नर्व थ्रू होतो सॉरी. देन ट्यूब्स कॉल, जे दोन ट्यूब्स आहेत किडनी पासून निघलेल्या त्याला युरेटर बोलतात. कॅरीज द वेस्ट प्रोडक्ट, यांचं काम काय, जे वेस्ट प्रोडक्ट आहे त्याला कॅरी करायचं. फ्रॉम द किडनी टू द युरिनरी ब्लॅडर. ब्लॅडर मध्ये युरिनचं स्टोअर होतं, तो तिथपर्यंत युरेटरचं काम आहे, आणि त्याच्यानंतर रिलीज करायचं बॉडीच्या बाहेर. ड्युरिंग द युरिनेशन द युरिन इज एक्सपेल फ्रॉम द युरिनरी ब्लॅडर टू द युरेथ्रा. जेव्हा युरिनरी ब्लॅडर फुल होतं तेव्हा सेन्सेशन पोहोचतं, आणि युरिनरी ब्लॅडर स्पिंटर्स आहेत त्यांचा स्टिम्युलस जातो आपल्या बॉडीकडे. मग आपले बॉडी जे युरिन प्रोडक्ट आहे ते युरेथ्रा थ्रू बॉडीच्या बाहेर एक्सपेल करतं. तर आपल्या बॉडीमध्ये कुठले कुठले मेटाबॉलिक वेस्ट असतात माहिती आहे का? कार्बन डायऑक्साईड, वॉटर, सॉल्ट्स, नायट्रोजनस वेस्ट. नायट्रोजनस वेस्ट मध्ये येतं, नायट्रोजनस वेस्ट मध्ये येतात अमोनिया, युरिया, युरिक ऍसिड. जे अमोनिया असतात ते हायली टॉक्सिक असतात, जो युरिया असतो तो मॉडरेट टॉक्सिक असतो, आणि जे युरिक ऍसिड आहे ते मिनिमल टॉक्सिक बॉडीसाठी. तर किडनी किती असतात आपल्या बॉडीमध्ये? 2 किडनी असतात. ते काय त्यांचं काम काय करायचं? त्यांचं काम काय युरिनला सिक्रेट करायचं, फिल्ट्रेशन करायचं ब्लडचं. युरेटरच किती असतात? 2 ट्यूब्स असतात. ट्यूब म्हणजे युरेटर. तर यांचं काम काय? विच कॅरी और कन्वे द युरिन फ्रॉम द किडनी टू द युरिनरी ब्लॅडर. त्याच्यानंतर युरिनरी ब्लॅडर एक असतं, त्याचं काम काय? जे युरिन आहे त्याला कलेक्ट करायचं फॉर टेम्पोरली टाइम पिरियड साठी. त्याच्यानंतर युरेथ्रा एक असतो, थ्रू विच द युरिन इज डिस्चार्ज फ्रॉम द बॉडी किंवा ब्लॅडर मधून युरेथ्रा थ्रू जे युरिन आहे ते बाहेर पडतं. आपल्या बॉडीमध्ये 200 लिटर ऑफ ब्लड डेली फिल्टर होतं, 200 लिटर. तर त्याच्यामध्ये टॉक्सिक, मेटाबॉलिक वेस्ट, एक्सेसिव्ह युरिया ते सगळं फिल्टर होतं, त्याचं लास्टला ते युरिन मध्ये जातात. आणि जी किडनी आहे, यस बोला, किडनीत बघितलं तुम्ही त्याचं कुठं लोकेशन असतं ते, त्याचे वेगवेगळे पार्ट. जी किडनी आहे, राईट किडनी ही लोअर असते, आणि जी लेफ्ट किडनी ते लेफ्ट किडनी खाली असते. का तर लेफ्ट किडनीच्या वरती लिव्हर आहे अशी असते. तर जो किडनीचा जो शेप आहे तो बीन शेप असतो आपला ह्याच्यासारखा, राजमा. त्याची साईज आहे 11 सेंटीमीटर लॉंग असती, 11 सेंटीमीटर किडनी लॉंग असती, 6 सेंटीमीटर विड असते त्याची, 3 सेंटीमीटर थिक असते. तर किडनीचं वेट आहे मेल आणि फिमेल मध्ये वेगवेगळं असतं. मेल मध्ये 150 ग्रॅम आणि फिमेल मध्ये 135 ग्रॅम. हा, फिमेल मध्ये 135 ग्रॅम आणि मेल मध्ये 150 ग्रॅम. जो किडनीचा कलर आहे तो रेडिश ब्राऊन कलर असतो. पुढच्या स्लाइडवर आहे आता तुम्ही, स्लाइडवर पुढच्या. युरिनचा फ्लो कसा चालतो?
ग्लोमेरुलस, रिनल ट्यूब्युल्स, रिनल पेल्विस, रिनल कॅलिकस आणि युरेटर्स. तर हे जे आहे हे युरिनचा फ्लो आहे. तर नेक्स्ट आहेत पार्ट्स ऑफ द किडनी. किडनीमध्ये कुठले कुठले पार्ट्स आहेत? तर असतं आउटर असतो पार्ट, तो असतो कॉर्टेक्स. जो मिडल असतो तो असतो मेडुला, आणि जो इनर असतो तो असतो पेल्विस. जो कॉर्टेक्स येतो आउटर प्रोटेक्शन पोर्शन असतो किडनीचा, मेडुला इनर सॉफ्ट पोर्शन असतो किंवा मिडल सॉफ्ट पोर्शन. त्यानंतर जो हिलियम आहे, हिलियम एक डिप्रेशन लोकेशन असतं मिडल कॉन्केव्ह साइड ऑफ द किडनी वेअर द ब्लड वेसल नर्व्स युरेटर एंटर अँड एक्झिट द किडनी. ज्या ठिकाणी तुम्हाला किडनीचं डिप्रेशन दिसतं ह्याच्यात तुम्ही डायग्राम मध्ये नीट नाही काढलं. जे डायग्राम मध्ये स्लाइडच्या ह्याच्या डायग्राम मध्ये बघा, जे कॉन्केव्ह शेपचं डिप्रेशन आहे तिथून युरेटर वगैरे नर्व वेसल्स आर्टरीज किडनीला सप्लाय करतात, तिथे एक डिप्रेशन तयार होतं, त्याला बोलतो आपण हिलियम. तर कॉर्टेक्स काय करतो? ब्लड फिल्टरला करतो, ब्लड इज फिल्टर कॉर्टेक्स मध्ये. मेडुला मध्ये कंटेन्स द कलेक्टिंग डक्ट विच कॅरी द फिल्टर टू द पेल्विस. पेल्विस काय इज अ हॉलो कॅव्हिटी वेअर द युरिन अकोमोडेट्स अँड ड्रेन इनटू द युरेटर. तर जो आउटर कॉर्टेक्स असतो तो कोन शेप असतो. जो मेडुला असतो तो फनल शेप. पोंगे माहिती ना तुतरीतले, फनल शेप. त्याच्यानंतर पेल्विस तर हॉलो कॅव्हिटी. कोन शेप, कॉर्टेक्स कोन शेप. आणि मेडुला फनल शेप, फनल. त्याच्या नेक्स्ट स्लाइड नेफ्रॉन. तर नेफ्रॉन काय फंक्शनल अँड स्ट्रक्चरल युनिट ऑफ द किडनी, त्याला आपण बोलतो नेफ्रॉन्स. नेफ्रॉन्स आर लोकेटेड इन रिनल कॉर्टेक्स. जे आउटर लेअर आहे किडनीचा कॉर्टेक्स, तिथं नेफ्रॉन्स असतात एक्सेप्ट फ्रॉम देअर लूप ऑफ हेनले विच डिसेंड येतो रिनल मेडुला. फक्त कुठं नसतात? लूप ऑफ हेनले, जो बोमन्स कॅप्सूल मधून निघलेला पार्ट आहे, त्या 12वेला असे स्ट्रक्चर बघितलं असेल, त्यातला खालचा भाग लूप ऑफ हेनले असतो. त्याच्यामध्ये काय चालतं? युरिनचं ऍब्झॉर्प्शन, रिअब्झॉर्प्शन, फिल्ट्रेशन. तर तिथं नसतो, फक्त लूप ऑफ हेनले मध्ये. तर नेफ्रॉन काय आहे? आर अप्रॉक्सिमेटली 1 मिलियन नेफ्रॉन असतात आपल्या बॉडी इच किडनीमध्ये. प्रत्येक किडनीमध्ये 1 मिलियन, 1 मिलियन. आणि नेफ्रॉन्स आर लोकेटेड विद इन द कॉर्टेक्स अँड मेडुला ऑफ इच किडनी. कॉर्टेक्स आणि मेडुलाच्या तिथे नेफ्रॉन्स असतात. द ट्यूब्स ऑफ द नेफ्रॉन, जे नेफ्रॉनचे ट्यूब्स आहेत, आर सराउंडेड बाय द cells and the network of the blood vessel spread through the tissue. Cell blood vessel. नेफ्रॉन मध्ये पण पार्ट्स आहेत. नेफ्रॉन मध्ये काय आहेत? ग्लोमेरुलस आहे, बोमन्स कॅप्सूल आहे, ग्लोमेरुलस GLOMERULS, ग्लोमेरुलस, बाउमन्स कॅप्सूल BOWMAN' कॅप्सूल, प्रॉक्सिमल ट्यूब्युल्स, लूप ऑफ हेनले, डिस्टल ट्यूब्युल्स, कलेक्टिंग डक्ट. तर जे ग्लोमेरुलस आहे ते काय करतं? ते काय इज अ मास ऑफ द थिन वॉल कॅपिलरीज. जे कॅपिलरीचे थिन वॉल्स आहेत तिथं ग्लोमेरुलस असतं. जे बोमन्स कॅप्सूल आहे खाली डायग्राम मध्ये पण आहे पीपीटी मध्ये, डबल वॉल कप शेप स्ट्रक्चर असतं, कळतंय का? आणि जे प्रॉक्सिमल ट्यूब्युल्स आहेत इट लीड्स फ्रॉम द, हे कशापासून निघतात? बोमन्स कॅप्सूल पासून टू द लूप ऑफ हेनले, तिथपर्यंत प्रॉक्सिमल ट्यूब्युल्स असतात. लूप ऑफ हेनले काय इज अ लॉंग लूप विच एक्सटेंड टू द मेडुला. जो किडनीचा मिडल पार्ट आहे तिथून लूप ऑफ हेनले एक्सटेंड होतात. आणि जो डिस्टल ट्यूब्युल आहे इट कनेक्ट्स द लूप ऑफ हेनले टू द कलेक्टिंग डक्ट. नाही समजलं? पहिले ग्लोमेरुलस असतं, एक असंच वरती लिहा ग्लोमेरुलस.
हेच आपण आता एक्सप्लेन केले सगळे पार्ट्स ऑफ द नेफ्रॉन पुढच्या पीपीटी मध्ये. ठीक आहे. तर एक फ्लो चार्ट काढा आता. द फ्लो ऑफ द फ्लुइड थ्रू द नेफ्रॉन. नेफ्रॉन मध्ये फ्लुइडचा फ्लो कसा चालतो, सेम असाच, ह्यालाच नाव द्या. आता जो फ्लो काढला ना, ग्लोमेरुलस, बोमस कॅप्सूल, पीसीटी, लूप ऑफ हेनले, डीसीटी, कलेक्टिंग डक्ट, ट्यूब्युल्स, त्यालाच नाव द्या द फ्लुइड, द फ्लो ऑफ द फ्लुइड थ्रू द नेफ्रॉन. फ्लुइड थ्रू नेफ्रॉन. खाली लिहा ब्लड सप्लाय ऑफ किडनी. ब्लड सप्लाय ऑफ किडनी. रिनल आर्टरी खाली एरो करून लिहा. सेगमेंट आर्टरी. सेगमेंट आर्टरीचा खाली बार करा. सेगमेंट रिनल त्याच्यानंतर सेगमेंट नंतर द्या इंटरलोब्युलर. त्याच्यानंतर ऍफरंट ॲरेओलार. ऍफरंट ॲरेओला. AFFERENT ऍफरंट. ARTERIOLE. प्रोनाउन्सिएशन बरोबर आहे का सांगतो, माझ्या अपेक्षा तुझ्याकडून. त्याच्यानंतर लिहा ग्लोमेरुलर कॅपिलरीज. खाली बांध करा ग्लोमेरुलर कॅपिलरी. हा CAPILLARY. ब्लड सप्लाय. पुढच्या स्लाइड मध्ये सगळी डायग्राम दिली. त्याचे आपण फ्लो ऑफ फ्लुइड थ्रू नेफ्रॉन बघितलं ना. ग्लोमेरुलस, बोमन्स कॅप्सूल, लूप ऑफ हेनले, कलेक्टिंग डक्ट, ते सगळे डायग्राम काढा महत्वाची. तर हे सगळं आपण एक्सप्लेन केलंय. ग्लोमेरुलस काय थिन वॉल आहे, बोमन्स कॅप्सूल काय डबल वॉल आहे, प्रॉक्सिमल ट्यूब्युलस काय बोमन्स कॅप्सूल टू लूप ऑफ हेनले. जे प्रॉक्सिमल ट्यूब्युलस आहे ते कुठून कुठपर्यंत असतात, जे बोमन्स कॅप्सूल आहे मेसिला कॅपिलरीज त्याच्यात असतात भरपूर, तिथपासून तर लूप ऑफ हेनले. लूप ऑफ हेनले काय आहे, एक लॉंग ट्यूब आहे कुठून एक्सटेंड होती तर मेडुला. मेडुला काय मिडल पार्ट ऑफ द किडनी. जे डिस्टल ट्यूब्युल आहे ते काय करतो, कनेक्ट करतो लूप ऑफ हेनलेला कोणाबरोबर, कलेक्टिंग डक्ट पर्यंत. तर फ्लुइडचा पण थ्रू बघितलाय आपण. फंक्शन ऑफ द नेफ्रॉन्स. नेफ्रॉनचं फंक्शन काय माहितीये का, फॉर्मेशन ऑफ द युरिन. दीज आर 3 पार्ट्स इन्व्हॉल्व. फॉर्मेशन ऑफ द युरिन, फिल्ट्रेशन, सिलेक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन अँड सिक्रेशन. याच्यामध्ये काय होतं, फॉर्मेशन ऑफ द युरिन होतं. फिल्ट्रेशन मध्ये काय होतं, जे ब्लड आहे नेफ्रॉन मध्ये येतं. सिलेक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन मध्ये फिल्ट्रेशन ब्लडचं होतं. आणि सिक्रेशन मध्ये जे ब्लड फिल्टर आहे त्याच्यामध्ये काय एक्स्ट्रा टॉक्सिन सबस्टन्स असतील ते पण ब्लड फिल्टर मधून सिक्रेट होतं परत नेफ्रॉन मध्ये. देणे बॉडी ब्लडचा पीएच मेंटेन करण्याचं काम पण नेफ्रॉन करतं. आणि रिमूव्ह द वेस्ट अँड द वॉटर फ्रॉम द ब्लड अँड रिलीज हार्मोन. तर नेक्स्ट येते किडनी मध्ये. हाऊ इज ब्लड फिल्टर ऍज अ ब्लड. ब्लड पहिल्यांदा किडनी मध्ये फिल्ट्रेशन कसं होतं ब्लडचं. ब्लड कुठे येतं, पहिल्यांदा नेफ्रॉन मध्ये येतं. कशा थ्रू, जे ऍट्रिओल्स थ्रू. द इम्प्युरिटीज आर द फिल्टर आउट अँड द एम्पिटीज इन टू द कलेक्टिंग डक्ट. जे इम्प्युरिटीज आहेत ते फिल्टर होतात, म्हणजे जे इम्प्युअर ब्लड आहे त्याचं फिल्ट्रेशन होतं, नंतर तिथून आउट होतात आणि त्यानंतर कुठे येतात, कलेक्टिंग डक्ट मध्ये येतात. द प्युरिफाईड ब्लड
एक्झिट्स द नेफ्रॉन थ्रू द व्हेन्यूल. आणि जे प्युरिफाईड ब्लड आहे ते नेफ्रॉन मधून कशा थ्रू बाहेर पडतं, व्हेन्यू मध्ये. तर ह्याच्यामध्ये काय काय चालतं, फिल्ट्रेशन आणि रिअब्झॉर्प्शन चालतं. तर फिल्ट्रेशन मध्ये बघा काय, द पासिंग ऑफ लिक्विड और गॅसेस थ्रू द फिल्टर टू रिमूव्ह वेस्ट कॉल द फिल्ट्रेशन. ह्याच्यामध्ये फिल्ट्रेशनचे काय म्हणलेलं, त्यांनी लिक्विड किंवा गॅसेस फिल्टर होतात आणि जे वेस्ट प्रोडक्ट आहेत ते बाहेर पडतात, त्याला बोलतो फिल्ट्रेशन. द फिल्ट्रेशन ऑफ द ब्लड मेनली टेक प्लेस इन अ ग्लोमेरुलस. जे ब्लडचं फिल्ट्रेशन आहे ते कुठं होतं, मेनली ग्लोमेरुलस मध्ये होतं. द ग्लोमेरुलस इज अ स्मॉल नेटवर्क ऑफ द कॅपिलरीज एंगेज इन द टॉप ऑफ द नेफ्रॉन बाय हॉलो कप शेप स्ट्रक्चर कॉल बोमन्स कॅप्सूल. ग्लोमेरुलस काय एक स्मॉल कॅपिलरीज आहेत आणि ग्लोमेरुलसच्या वरती काय हॉलो शेप कप शेप ऑर्गन आहे, त्याला म्हणतो आपण बोमन्स कॅप्सूल. द फ्लुइड फ्रॉम द ब्लड फ्लो इन टू द बीसी बोमन्स कॅप्सूल. जे फ्लुइड आहे ब्लडचं ते नंतर कुठं जातं, बोमन्स कॅप्सूल मध्ये. आणि जे मटेरियल फिल्टर फ्रॉम द ब्लड इन्क्लुडिंग द जे कोणते कोणते मटेरियल फिल्टर होतात ब्लड मध्ये, वॉटर, युरिया, ग्लुकोज, साल्ट, अमिनो ऍसिड अँड सम विटॅमिन्स, यांचं फिल्ट्रेशन होतं. द प्लाझ्मा प्रोटीन्स, सेल, प्लेटलेट्स रिमेन इन द ब्लड बिकॉज दे आर टू लार्ज टू पास थ्रू द कॅपिलरी वॉल्स. जे पहिल्या स्लाइड मध्ये बघितलं आपण, परमेबल मेम्ब्रेन्स आहेत ते हे प्रोडक्ट परमेबल क्रॉस करत नाहीत, त्याच्यामुळे हे प्रोडक्ट ब्लड मध्येच राहतात. हे झालं फिल्ट्रेशन. रिअब्झॉर्प्शन कशा कशाचं होतं. द मोस्ट ऑफ द मटेरियल रिमूव्ह फ्रॉम द ब्लड. खूप सारे मटेरियल जे ब्लड मधून रिमूव्ह होतात ऍट द बोमन्स कॅप्सूल मध्ये अँड मेक इट द वे बॅक इन टू द ब्लड. आणि जे असे मटेरियल ज्यांचं रिअब्झॉर्प्शन होत नाही ते परत ब्लड मध्ये 4 वेळा बाहेर. द प्रोसेस ऑफ विच लिक्विड इज टेकन बॅक इन टू द वेसल कॉल्ड रिअब्झॉर्प्शन. आणि ही जी प्रोसेस चालती ऍब्झॉर्ब झाल्यानंतर परत ब्लड मध्ये टाकणं काही प्रोडक्ट आणि परत त्याचं ऍब्झॉर्प्शन करणं, त्या प्रोसेसला बोलतो आपण रिअब्झॉर्प्शन. कारण की ऍब्झॉर्प्शन होऊन परत रिअब्झॉर्ब झाले, त्याच्यामुळे रिअब्झॉर्प्शन. ऑलमोस्ट 99% ऑफ द वॉटर एंटर द बोमन्स कॅप्सूल इज रिअब्झॉर्प्शन इन टू द ब्लड. 99% वॉटर रिअब्झॉर्प्शन मध्ये परत एकदा फिल्टर केलं जातं किंवा रिअब्झॉर्ब केलं जातं. वेन द फिल्टर ड्रेन इन टू द कलेक्टिंग डक्ट. आणि हे जे फिल्टर आहे झालेलं फ्लुइड आहे ते नंतर कुठे जातं, कलेक्टिंग डक्ट मध्ये जातं. द मोस्ट वॉटर अँड न्यूट्रिएंट्स हॅव बीन रिअब्झॉर्ब इन टू द ब्लड. आणि या ठिकाणी परत काही प्रमाणात वॉटरचं किंवा न्यूट्रिएंट्सचं जे बॉडीला इम्पॉर्टन्स आहे त्यांचं ऍब्झॉर्प्शन रिअब्झॉर्प्शन होतं. ते आहे रिअब्झॉर्प्शन. आणि जे राहिलेले मटेरियल आहे रिमेनिंग मटेरियल त्याला म्हणतो आपण युरिन. द युरिन इज प्रीमियरली कॉन्सन्ट्रेटेड इन द लूप ऑफ हेनले. लूप ऑफ हेनले मध्ये युरिनचं स्टोअर केला जातो थोड्या टायमासाठी. ऑर्गन नाही येतो, फक्त तिथं थांबवलं जातं, होल्ड केलं जातं युरिन आणि तिथं कॉन्सन्ट्रेट केलं जातं युरिनला. नेफ्रॉन which water is conserved and the volume of the urine is minimized. लूप ऑफ हेनले मध्ये काय होतं, जे नेफ्रॉन्स मध्ये ट्युब्युल्स आहेत तिथं वॉटरचं कन्झर्वेशन केलं जातं. आणि जे युरिन आहे युरिनची मात्रा कमी केली जाते, व्हॉल्यूम ऑफ युरिन आहे. म्हणजे सपोज 200 लिटर आपल्याला फिल्टर होते, 200 ml युरिन बाहेर पडत
नेक्स्ट आहे युरेटर. A tube approximately 6 to 7 inches long attached to each kidney. युरेटर किती असतात? 2 असतात. ही 6 ते 7 इंचेस लॉंग असते. 1 इंचेस म्हणजे 2.5 सेंटीमीटर. ह्याच्यामध्ये 3 लेयर्स ऑफ टिश्यू असतात. स्मूथ मसल, फायब्रस टिश्यू आणि म्युकोस लेयर. द पेरिस्टाल्सिस rhythmic contraction of the ureter smooth muscle which helps to remove the urine into the urinary bladder. जे युरेटर मध्ये पण पेरिस्टाल्सिक मुवमेंट चालते, जशी लार्ज आणि स्मॉल इंटेस्टाइन मध्ये चालत होती पेरिस्टाल्सिस मुवमेंट. पेरिस्टाल्सिस मुवमेंट काय चालते? युरिन ब्लॅडर पर्यंत पोहोचवण्यासाठी. तर नेक्स्ट आहे युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडर पीपीटी आहे आता. पीपीटी युरिनरी ब्लॅडर आहे हॉलो मस्क्युलर ऑर्गन दॅट स्टोअर युरिन. हा आपण ह्याच्यात पण बघितला होता. कुठल्या सिस्टीम मध्ये बघितला होता? ब्लॅडर डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये बघितलं होतं ना. द स्पिंटर मसल होल्ड द युरिन इन प्लेस. ब्लॅडर मध्ये व स्पिंटर असतात, ते युरिनला होल्ड करण्याचं काम करतात. होल्ड 300 to 400 milliliters ऑफ द युरिन बिफोर एम्प्टिंग. असं नाही की ब्लॅडर मध्ये युरिन पूर्ण खाली होतं, तसं नाही. ब्लॅडर मध्ये युरिन राहतं, पूर्णपणे ब्लॅडर खाली होत नाही. मी पण आठवलं सांगतो. तर ब्लॅडर मध्ये एक ट्रायगॉन इज अ ट्रायंग्युलर एरिया ॲट द बेस ऑफ द ब्लॅडर वेअर द युरेटर्स एंटर अँड द युरेथ्रा एक्झिट. जो एक ट्रायंग्युलर इनवर्टेड ट्रायंग्युलर शेपचा एरिया असतो ब्लॅडरच्या खाली, तिथून जे युरेटर्स आहेत ते एंटर होतात आणि युरेथ्रा एक्झिट होतो. हे आहे ब्लॅडर. नेक्स्ट आहे युरेटर. युरेथ्रा. युरेथ्रा युरेथ्रा काय आहे? ट्यूब ऑफ द स्मूथ मसल. पीपीटी वरती आला. A tube of the smooth muscle with the mucus lining that carries urine from bladder to outside the body. युरेथ्राचं काम काय आहे? युरेथ्रामध्ये काय असतात? स्मूथ मसल असतात. त्याचं काम काय? ब्लॅडर पासून युरेथ्रापर्यंत युरिनचं फ्लो करणं आणि युरेथ्रा थ्रू बॉडीच्या बाहेर युरिन आउट करणं. ते असतो फिमेल युरेथ्रा आणि एक मेल युरेथ्रा. फिमेल युरेथ्रा असतो 1.5 इंचेस लॉंग. 1 इंचेस म्हणजे 2.5 सेंटीमीटर. आणि जो फिमेल युरेथ्रा आहे तो ओपन्स थ्रू द मेएटस. आणि जो मेल युरेथ्रा आहे तो 8 इंचेस लॉंग असतो आणि 3 डिफरंट रिजन असतात. प्रोस्टेट ग्लँड, मेम्ब्रेनस पोर्शन आणि पेनिस. हे सगळं आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये बघितलं होतं. नेक्स्ट आहे डायलिसिस. डायलिसिस काय असतं? किडनीमध्ये किडनी फिल्ट्रेशन ब्लडचं बरोबर करत नाही. जे सबस्टन्स आहेत, वेस्ट मटेरियल आहे, ते बॉडीच्या बाहेर बरोबर टाकत नाही. त्याच्यामुळे आपण पेशंटला डायलिसिस द्यावा लागतं. तर डायलिसिसचा पेशंटला आठवड्यातून 3 वेळेस डायलिसिसची प्रोसिजर चालते. त्या ठिकाणी आपण पेशंटला आधी प्रिपेअर करतो. एव्ही फिस्टुला तयार करतो पेशंटच्या अप्पर आर्म मध्ये. आर्टरी आणि व्हेंट्रिकलला आपण वेन्सला जॉईन करतो आणि एक फिस्टुला तयार करतो. तुम्ही डायलिसिसचा पेशंट बघितला, हात लावला देतो, तुम्हाला धरधर धरधर पाल्पेबल होतं, फिस्टुला पाल्पेबल होतं. डायलिसिसला पेशंट पाठवायच्या आधी ॲज अ नर्स आपलं काम पेशंटचं बीपी, पेशंटचं वेट चेक करणं. कारण की डायलिसिस झाल्यानंतर पेशंटच्या वेटमध्ये डिफरन्स येतो. बीपी कमी होऊ शकतो ड्युरिंग द प्रोसिजर. पेशंटला काय गोळी असन, मेडिकेशन असन, बीपीच्या शुगरच्या घ्यायला सांगायचं.